नमस्कार रसिक श्रोते हो. आज 27 फेब्रुवारी 2026. आज महान कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिनाच्या गौरवानिमित्त आम्ही सिद्धलेखिका या राज्यस्तरीय साहित्यिक समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे विभागातून आपल्यापुढे मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे या विषयावर माझे काही विचार मांडणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद माय मराठीबद्दलच्या अभिमानाचंच प्रतीक आहे नव्हे का? पण नुसता भाषेचा अभिमान अस्मिता बाळगून पुरेसं नाही, तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं, जागतिक ओळख मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात. मग जगाच्या कानाकोपऱ्यात जाता समुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मीयतेने अथवा औत्सुक्याने त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून आणि जपून अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातली मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणं हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी त्यांना करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली ही चळवळ अर्धी तरी आपण जिंकलो असं म्हणायला हरकत नाही. तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे. आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी गमती जमती सांगता याव्यात, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरजही मागच्या पिढींकडून अपेक्षित आहे. अमेरिका स्थित माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालातर्फे वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्ये लिहायला शिकवली आणि ओळखायलाही शिकवली. त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नव्हता, जबरदस्ती नव्हती. पण एका सुंदर भाषेशी, त्यांच्या मूळ भाषेशी, मूळ मातृभाषेशी त्यांचंही नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते, काही बालगीते शिकवली. भारतातून अनेक पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच, पण या मराठी भाषेचं कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंतही पोहोचवलं. हे काही थोडं आहे का? आज तिथेही शनिवार रविवारी काही मराठी संघटनांच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना तिथले पालक मराठी भाषेचं जतन व्हावं, ओळख व्हावी म्हणून आपुलकीने आपल्या मुलांना पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोकपठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते. अगदी अलीकडेच एका समारंभात मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या 13 वर्षीय मुलाने शिवरायांचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला. तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने
त्याला मानाचा मुजरा दिला. इये मराठीच ये नगरी, अवतरली जणू अटके पार सागरी. तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके आढळली आणि माझं मन एकदम भरून आलं. पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडंसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा. त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी भाषिक पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग नक्कीच तयार होईल. एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने, मंदिरे आढळतात, तशी भाषिक वाचनालये का असू नयेत? इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध, संपन्न मराठी वाङ्मयधारी स्वतंत्र वाचनालय सुरू करणं मुळीच अशक्य नाही, कठीणही नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती मनाची तळमळ आणि दर्जेदार साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक निर्माण करणे. ही जागरूकता असेल तर भाषा का बरं विसेल? ती चिरंतन राहील, निरंतर राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया रोप आपुल्या मराठी भाषेचे. धन्यवाद.